पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन सादर करतो। एकच शब्द आहे, मला तुम्हाला एकच प्रश्न या ठिकाणी विचारतो, तुम्ही सर्वजण जीवन जगत आहात की आयुष्य जगत आहात? आणि ज्यावेळेस पवित्र शास्त्राला प्रश्न विचारतो त्यावेळेस मला त्याचं उत्तर मिळतं। आणि लोक जे असं म्हणतात की मी जीवन जगत आहे, परंतु ते जीवन नसून आयुष्यक्रमण करत। जीवन काय आहे ते आज मी पाहणार आहे। आणि म्हणून हा एकच छोटा शब्द आहे पण फार प्रभावी आहे। जीवनाची आशा धरा आणि तुमच्या जवळ ती गोष्ट आहे। आणि म्हणून मी प्रभूकडे हेच मागत होतो, देवाने इतकी अनमोल गोष्ट आम्हाला दिलेली आहे आणि ते आम्हाला माहीतच नाहीये, त्या गोष्टी कशा आहेत हे आम्ही समजू शकलेलो नाही आमच्या बुद्धीने। म्हणून पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे, तो आम्हाला सर्व सत्यात घेऊन जातो। यासाठी विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये बघा, लुकाच्या पुस्तकात 18वा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनापासून तिथं लिहिलेले आहे, एक अधिकारी आला आणि त्याने येशूला प्रश्न विचारला। मत्तई शुभवर्तमानाचा 19वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे, एक श्रीमंत धनवान, आणखीन एक योहान शुभवर्तमानामध्ये निकोदेमस याचं नाव लिहिलेलं आहे, पण या दोघांची नावं लिहिलेली, एक मत्तयाने लिहिलेलं आहे, एक लुकाने लिहिलेलं आहे। लुक ज्यावेळेस लिहितो त्याचा कन्सेप्ट वेगळा आहे, मत्तई ज्यावेळेस लिहितो म्हणजे त्याचं शीर्षक, त्याचं टायटल वेगळं आहे, म्हणून त्यांचं ते लिखाण तशा पद्धतीने आलं। आणि योहान याने लिहिलेलं आहे निकोदेमस। एकच प्रश्न, आज तोच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, मी आयुष्य जगत आहे, जीवन जगत आहे? आता तुम्ही जीवन म्हणाल, पण मी तुम्हाला अजून त्याच्या पुढे घेऊन जातो, जीवन नव्हे सार्वकालिक जीवन। आता ह्या मराठीमध्ये याला एकच शब्द किंवा आणखीन दुसरा त्याला समानार्थी शब्द येतो आनंदकालिक, पण तो तितकासा पुरेसा नाही। म्हणून आपण त्याचा अभ्यासात्मक या सर्व गोष्टी पाहणार। आज विचारा स्वतःला प्रश्न, मी आयुष्य जगत आहे का जीवन जगत? बरेच विश्वासणारे जे येशूचं नाव घेतात, येशूचे शिष्य म्हणवतात, परंतु ते जीवन नव्हे आयुष्यक्रमण जगत आहे। आज मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आयुष्यक्रमण नव्हे जीवन जगावं। आणि ते कसं? पहिल्यांदा जीवन समजून घेऊया आणि मग त्या आयुष्यक्रमणामध्ये आपण जाणार आहोत। बऱ्याच वेळा आज आम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीयेत। या ठिकाणी इंग्रजी वाचतो, मराठीमध्ये ते नाही सापडत, कारण त्याचे शब्द आणि अर्थ आहेत ते इंग्रजीमध्ये, काही ठिकाणी मराठी आलेले आहेत, ते बरोबर आहे। मी बरेचसे बायबल चाळलेत आणि त्याच्यातून जे मला सापडलेले मी तुम्हाला सांगावं असं वाटतं। खूप गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, वाचूया त्या ठिकाणी। आता ते वचन मी वाचणार नाहीये, मत्तई शुभवर्तमानाचा 19वा अध्याय 16 पासून 22 पर्यंत आणि शुभवर्तमानाचा 18वा अध्याय 18 पासून पुढे। जे तरुण आले त्यांनी प्रश्न केला की सार्वकालिक जीवन हे मिळावं म्हणून मी काय कर? आणि येशूने जे उत्तर दिले, पहिल्यांदा जीवन समजून घेऊयात, मग आपण त्या गोष्टी कशा प्राप्त होतील त्या पाहणार आहोत। या ठिकाणी निकोदेमसही आला आणि त्याने प्रश्न विचारला। मराठीमध्ये मी वाचतो, पण मराठीमध्ये साधं आहे ते नीट समजण्यासाठी। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। काय शब्द लिहिलाय? सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। कोणाला प्राप्त व्हावे? जो विश्वास ठेवतो। आता या वचनाचा पूर्वार्ध आपण नाही घेणार आहोत, जो विश्वास ठेवतो। मी शेवटी सांगणार आहे की हे सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी त्याची पहिली स्टेप काय, ती इथून सुरुवात होते। पण सार्वकालिक जीवन समजून घ्या। आता जीवन आणि सार्वकालिक जीवन या दोन गोष्टी, आता विशेष करून लोक म्हणतात रक्त रक्तात जीवन आहे, अगदी बरोबर आहे। जे जीवन येशू ख्रिस्त म्हणतो ते जीवन आणि रक्तातलं जीवन हे वेगळ्या गोष्टी। तो दैहिक जीवनाविषयी तुम्ही बोलता आणि येशू ख्रिस्त जे आत्म्याचं जीवन आहे त्याच्याविषयी तो बोल। आणि आत्म्याचं जीवन आणि देहाचं जीवन या दोन्ही गोष्टी ज्या त्या एकत्र अशा आहेत। म्हणून समजून घ्या की तो निकोदेमस आला आणि येशू ख्रिस्ताला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य आईच्या उदरात परत कसा जाईल आणि नव्याने तो जन्म कसा घेईल, हा प्रश्न त्याचा होता। आणि नव्याने जन्म आणि सार्वकालिक जन्म हे सिमिलर, आता लक्षात घ्या, त्याची सुरुवात होते
आणि कशी होते ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचा हाच प्रश्न आहे. तर प्राण्यांसारखे आयुष्य जगता, पण या आयुष्यामध्ये तुम्हाला जीवन प्राप्त करून घ्यायचं. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी जीवन समजून घेण्यासाठी एखादा अमिबा, तो लहान आहे, लहानातला तुमच्या डोळ्यांना दिसतो का? इतका लहान, त्याच्या ठाई जीवन. कारण त्या जीवनाचा संबंध, याचा अर्थ असा आहे, जे वातावरण आहे तो लहानातल्या लहान वातावरणाशी जुळवून घेतो, म्हणून तो जिवंत राहतो. उदाहरणार्थ पुढे अजून एक जाऊन सांगतो. विशेष करून ते मासे जर पाण्यात असतील तर जिवंत, पाण्यातून बाहेर काढलं की ते फडफडून मरून जातात, मृत्यू पावतात. बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे जीवन समजून घेण्यासाठी की जे जीवन आहे, ज्या वातावरणाशी तुम्ही जुळवून घ्यायचं आहे, त्या वातावरणाला तुमचं जे बॉडी आहे, तुमचं जे स्ट्रक्चर आहे, ते त्याचं देवाणघेवाण फार महत्त्वाचं, कारण त्याची सत्ता तुमच्यावरती चालता कामा. आणि जर तुम्ही त्याच्याशी जुळून घेतलं तर तुम्ही जिवंत राहू. हे साधं टेक्निकली, हे याच्या पलीकडे मी अजून विचार करतो यांना कशा रीतीने समजून सांग. कारण या ठिकाणी एक वचन वाचू, इब्रिकराच्या पत्रात पण लिहिलेलं, 2 अध्याय 14. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. कोण रक्तमांसाचा झाला? तोही म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. का रक्तमांसाचा झाला ते समजून घ्या. कारण ह्या जीवनाशी संबंध आहे. तोही रक्तमांसाचा झाला यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान. हे जे मरण आहे, मरण काय करतं? सेपरेशन करतं. सेपरेशन म्हणजे जो शब्द आहे हमार्टिया हा शब्द आम्हाला जो पाप या शब्दाशी संबंधित आहे. आणि हा पाप हा शब्द आणि हा मरण हा शब्द जवळ आहे, म्हणजे दूर करणे. हा ग्रीक शब्द आहे हमार्टिया, आणि त्या शब्दाशी मरणावर धनीपण करणारा सैतान. म्हणून बघा, प्रत्येक व्यक्ती मरणाला घाबरतो. पण मला तुम्हाला सांगायचं, आजचा संदेश ऐकल्यानंतर तुम्ही मरणाला घाबरणार नाही, कारण तुमच्याकडे ते मरणच नसणार आहे. तुम्ही देहाच्या मरणाविषयी विचार करा. देव तुम्हाला देहाचं मरण, जीवाचं मरण आणि आत्म्याचं मरण याच्यातून सुटका देणार आहे. त्याला जीवन म्हटलेले. म्हणून ते जे उदाहरण मला पवित्र आत्म्याने दाखवलं की जसा एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर फडफडतो, याचा अर्थ असा की त्याचं जे जीवन आहे पाण्याशी संबंधित आहे. पाण्यातून जर त्याला बाहेर काढलं तर तो मरतो. अगदी असंच आहे आमचं जे जीवन आहे, ते जीवन देवाशी संबंधित आहे, जीवनाशी संबंधित आहे. आज हे जीवन काय आहे? प्रभू येशू. म्हणून त्याने काय म्हटलेले, सर्व मरणाच्या चाव्या, अधोलोकाच्या चाव्या घेतल्या आणि त्या पुन्हा आदामाला होतं आधी हे सर्व दिलेलं, पण आदाम आणि हवेने ते गमावलं. आता हे गमावलेलं जे जीवन आहे ते परत मिळवण्यासाठी येशू ख्रिस्त या ठिकाणी आला. जीवन या ठिकाणी आला. हे जीवन काय आहे ते समजून घ्यायचं आहे. हे म्हणजे असं आहे की जसं मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, कारण त्याला फक्त पाणीच माहिती होतं. आज तसंच आजही आमचं आयुष्य जे आहे हे फक्त आम्ही लॉंग लाईफ जगत आहोत, पण देवाची इच्छा आहे आम्ही लॉंग लाईफ नव्हे, तुम्ही इटर्नल लाईफ आणि एव्हरलास्टिंग लाईफ या शब्दाकडे येणार आहे, ते तुम्ही जगावं. सार्वकालिकता तुम्ही जगावं. इटर्नल लाईफ आणि एव्हरलास्टिंग लाईफ जगावं ही देवाची इच्छा आहे. आणि हे एव्हरलास्टिंग तेव्हा प्राप्त होतं जेव्हा तुम्ही बिलीव्ह सिस्टीम कडे. आज हीच पापाची सत्ता आमच्यावर असल्या कारणाने आम्ही मरणाच्या भयात आणि दास्यात होतो. येशू ख्रिस्ताने तेच मरण काढून, आणि म्हणून ते जीवन आज आमच्या जवळ. आज परत एकदा त्या शब्दाकडे येऊयात, म्हणजे आम्हाला कळणार आहे. हे बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो, इंग्रजी शब्द वाचणार आहोत जे योहान 3 या ठिकाणी केजेव्ही मध्ये फार छान लिहिले, आणि केजेव्ही आणि AMPC या बायबल मध्ये हा शब्द तुम्हाला पाहायला मिळेल. ते या ठिकाणी काय म्हटलेले, फॉर गॉड सो लव्ह the world that he gave his only begotten son, that whosoever believeth in him, आता परत या ठिकाणी but have everlasting life. तो शब्द मला तुम्हाला एम्फसाइज करायचा, जे सार्वकालिक जीवन काय आहे, have everlasting life. आता या everlasting life या शब्दाचा ग्रीक अर्थ जो आहे तो समजून घ्या. everlasting life शब्द आहे, त्याला ग्रीक मध्ये जो शब्द आहे तो शब्द आहे अंडरस्टँडिंग फॉर व्हॉट. तो जो शब्द तुम्ही पाहिला योहान शुभवर्तमानाचा 17वा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनात तुम्हाला पाहायला मिळतो. अंडरस्टँडिंग शब्द काय, सार्वकालिक जीवनाशी संबंध कसा येतो, ते जे एव्हरलास्टिंग लाईफ आहे ना, एव्हरलास्टिंग लाईफ आहे ना,
आणि इटर्नल लाईफ हे दोन वेगळे आहेत. तर जे सार्वकालिक जीवन आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. टू नो, जो नो शब्द आहे तो नो शब्द या ठिकाणी योहान 15शी येतो, जडलेला आहे. योहान 15 मध्ये जे सार्वकालिक जीवन त्याच्या टाई होते, त्यांनी विश्वास ठेवा, त्याच्याशी जुडलेले आहे. टू नो, आणि हे टू नो हे त्याच्याशी जुडले. तो जो ग्रीक शब्द आणि हा शब्द एकच येतो, त्याच्यामध्ये म्हटलेले अंडरस्टँड. अंडरस्टँड फॉर व्हॉट? तुम्ही देवाला ओळखावं. आता माझा प्रश्न असा आहे, जे देवाला ओळखतात त्यांच्या जवळ सार्वकालिक जीवन आहे. एक लोक असे म्हणतात की मी देवाला देवाने पण तुम्हाला ओळखलं पाहिजे. हालेलुया. कसं देवाला ओळखणार आहात हा एक प्रश्न आहे. त्याच्या आधी मी येणार आहे, पण त्याच्या आधी हे वचन एक्सप्लेन करणार आहे. हा जो एव्हरलास्टिंग लाईफ, जो शब्द वापरलेला आहे एव्हरलास्टिंग लाईफ, आता हा जो शब्द इथं मराठीमध्ये सार्वकालिक जीवन वापरलेला आहे किंवा अनंतकालिक जीवन. पहिले योहान 5वा अध्याय त्याच्या 20व्या वचनामध्ये काय म्हणतो ते आपण वाचूया. हे आपण मराठी आणि इंग्रजी यासाठी वाचणार आहे. तो जो शब्द आहे तो शब्द तुम्हाला समजावा. एव्हरलास्टिंग लाईफ आणि इटर्नल लाईफ. या ठिकाणी काय म्हटलेले पहा. आपल्याला माहित आहे की देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे, त्याचे ज्ञान करून घेण्याची, हे जे शब्द वापरले ना मराठीत इथं बरोबर, त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी. टू नो द नॉलेज. हा जो ज्ञान या शब्दाला नॉलेजशी संबंध आहे. आणि नॉलेज नो अंडरस्टँड. ज्यावेळेस मी या शब्दांचा अभ्यास करत होतो मला इतका आनंद झाला की देवा तुझं रहस्य अगणित आहे. आमच्या बुद्धीला, ह्या मेंदूच्या गोष्टीला ते नाही समजलेलं. आणि खरं तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जवळ जीवन आहे, मरण तुमच्यावर राज्य करणार नाही. कोणती गोष्ट तुमच्या अवतीभोवती थांबणार नाही. आजारपण, मरी, भय, कुठलीच गोष्ट, सगळ्यात जे निगेटिव्हिटी जे गोष्टी आहे, भय, फिअरच ज्यावेळी तुमच्याकडे जीवन येतं, फिअर आउट, निघून जातं. कुठलं भय? सर्व भय, भविष्याविषयी, जीवनाविषयी, मरणाविषयी सगळं भय निघून जातं. कोणतीही गोष्ट. म्हणून हे जीवन समजून घ्या. टू नो, जो म्हणतो की त्याचे ज्ञान करून घेण्याची बुद्धी आपल्याला दिली आहे. या ठिकाणी योहान म्हणतो टू नो द गॉड, जो सत्य आहे त्या देवाला ओळखण्याची बुद्धी देवाने दिलेली आहे. सत्य त्याचमध्ये म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, यामध्ये आपण आहोत. हाच खरा देव. हे सार्वकालिक जीवन आहे. पहा इथं मराठी लिहिलंय, हे सार्वकालिक जीवन आहे. इथं थोडं वरचा भाग विस्तृत केलाय आणि शेवटचा भाग विस्तृत नाही केलाय त्याने. तिथं फक्त सार्वकालिक शब्द आलाय. आता आपण KJV मध्ये जाऊया आणि हा जो सार्वकालिक शब्द आहे योहानाच्या पुस्तकामध्ये योहान म्हणतोय, तो काय म्हणतोय? देवाला ओळखावं. हेच सार्वकालिक जीवन आहे. आणि त्याचं विस्तृत ओळखण्यासंदर्भात तिथं याने योहानाच्या पत्रातली. आता ते जे इटर्नल लाईफ आहे आणि एव्हरलास्टिंग लाईफ याच्यामधला फरक KJV मध्ये कसा इथं एक्सप्लेन होतो ते पाहूयात. तिथं असं म्हटलेलं आहे इंग्रजीमध्ये, KJV काय म्हणतो? अँड वी नो दॅट the Son of God is come and hath given us an understanding. हे जे शब्द आहेत ज्ञानाविषयी तिथं लिहिले, ते जे मला तुम्हाला सांगायचं आहे, हा जो अंडरस्टँडिंग शब्द योहान 3:16 मध्ये KJV मध्ये आला. आता हाच शब्द पहिले योहान 5:20 मध्ये सुद्धा आलेला आहे. आणि ते जे अंडरस्टँडिंग आणि योहान 3:16 मधलं अंडरस्टँडिंग सिमिलर आहे. ओळखावे. काय ओळखावे? देवाला ओळखावे. आता माझा प्रश्न आहे, कसं ओळखणार आहे? त्याच्या आधी हा प्रश्न तुम्हाला मी सांगणार आहे याचं उत्तर, पण त्याच्या आधी मला तुम्हाला जीवनातलं जे एव्हरलास्टिंग लाईफ आणि इटर्नल लाईफ हे एक्सप्लेन करायचंय. त्याच्याकडे आपण जाणार आहोत. दॅट वी मे नो हिम. हालेलुया. वी मे नो हिम. आणि हा नो जो शब्द आहे पवित्र शास्त्रामध्ये 1486 वेळा आलेला आहे. 1486 वेळा हा शब्द आलेला आहे. नो गॉड,
देवाला ओळखा, देवाला ओळखा, देवाला ओळखा. दॅट इज ट्रू अँड वी आर इन हिम. दॅट इज ट्रू इवन इन हिज सन जीसस क्राइस्ट. दिस इज द ट्रू God and eternal life. Again I will read. This is the true God and eternal life. याने फार सुंदर लिहिलेलं आहे. तो म्हणतो की हाच खरा देव and this is the eternal life. हे eternal life shows life. आता हे eternal life समजून घ्या. हे eternal life आणि everlasting life इट्स डिफरंट. जो निकोदेमस त्या ठिकाणी आला होता, त्या ठिकाणी निकोदेमसला येशू ख्रिस्त म्हटला की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नव्याने जन्म होतो. आणि हा नव्याने जन्म, त्या नव्याने जन्माची सुरुवात एव्हरलास्टिंग लाईफने सुरुवात होते. आणि हा एव्हरलास्टिंग लाईफ आम्हाला इटर्नल लाईफ कडे घेऊन जातो. आणि ज्याच्याजवळ इटर्नल लाईफ आहे, ज्याच्याजवळ एव्हरलास्टिंग लाईफ आहे, त्याच्याकडे जीवन आहे. जीवन दुसरं काय आहे? जीसस क्राइस्ट. आणि हा जीसस क्राइस्ट काय करतो? तुमच्यावरची जी सर्व सत्ता आहे सर्व उद्ध्वस्त होते. आता माझा प्रश्न आहे की ह्या ख्रिस्ताला तुम्ही ओळखणार कसं? त्याच्यामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मला सांगायचा आहे, अंडरस्टँड. मला त्याला कसं ओळखता येईल? या ठिकाणी रोमकरास पत्र 10 अध्याय 17 वचन फार सुंदर या ठिकाणी सांगितलेले. काय म्हटलेले पहा, हाऊ टू अंडरस्टँड गॉड. देवाला ओळखायचं कसं पहा. या ठिकाणी म्हटलेले, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने. जर तुम्हाला देवाला ओळखायचंय, मी याच्यावरती मनन करत होतो, देवा मला तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळख कशी करा? फर्स्ट थिंग यू शुड हॅव अ ट्रस्ट, बिलीव्ह. जर तुमचा विश्वास नसेल तुमची डेव्हलपमेंट होणार. पहिली गोष्ट आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की जीवनाची सुरुवात कशी होते? जो विश्वास ठेवतो. आज आमचा विश्वास कसा आहे पहा. आता या ठिकाणी पण येणार आहे. आज आम्ही सगळे सर्वच्या सर्व सेल्फिश. स्टील देवाचं नेचर फार वेगळं आहे. तो आमच्याकडे दोष भावनेने बघतच नाही. मी काल माझ्या कुटुंबातही शेअर केल्या या गोष्टी की इस्रायल लोकांकडे कमतरता होती, पण देव त्यांना फार उच्च लोक म्हणत होता. ते देवाचं नेचर आहे. आज तो तुमच्याकडे पाहताना जरी तुम्ही किती वाईट असाल, किती चुकीच्या गोष्टी करत असाल, पण देव तुमच्याकडे पाहताना एक योग्य पात्र म्हणून पाहतो. पण आम्ही देवावर विश्वास ठेवताना सेल्फी, स्वार्थी वृत्ती आमच्याकडे असते. आणि म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हणाला पुनरुत्थानानंतर? पेत्रा, तू माझ्यावर प्रेम करतोस? पेत्र म्हटला, प्रभू तुलाच ठाऊक. तो 3दा त्याने हा प्रश्न विचारला. आणि मग म्हटला, माझी मेंढरं चार, माझी मेंढरं राख. यावेळेस हा प्रेमाचा संबंध विश्वासाशी येतो आणि सेल्फिशनेस याच्यातून येतं. ज्यावेळेस मी येशूवर प्रेम करायला लागतो त्यावेळेस माझ्यातलं जे सेल्फिश वृत्ती आहे आपोआप निघून जाते. उदाहरणार्थ, तुम्ही आईबाप आहात, आपल्या मुलावर प्रेम करता. कुठलं तुमच्यामध्ये स्वार्थ असतो? कधीच नाही. कुठलाच आईबाप लेकरांवरती स्वार्थी प्रेम करत नाही. किंबहुना ते त्याग करतात, निस्वार्थ वृत्ती. हेच प्रेम मला तुम्हाला सांगायचं आहे. ती प्रेमाची जी भावना तुमच्यामध्ये जन्मजात आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या तरुणाला जो प्रश्न मी मगाशी म्हटला की तो आला श्रीमंत, प्रभूजी सार्वकालिक जीवन मिळेल, मला प्राप्त व्हावं म्हणून मी काय करावं? म्हणून येशू ख्रिस्त म्हटला, पहिला तो म्हटला, जो तू आपल्या मनाने, आपल्या अंतकरणाने त्याचवर विश्वास ठेव. शक्तीने, पूर्ण मनाने, अंतकरणाने, शक्तीने. मनाने कसा विश्वास ठेवू शकतो? मी फार खोलात जातो आणि तेव्हा त्याच्या गोष्टी मिळतात, मला फार आनंद मिळतो. म्हणून देवाला ओळखण्यासाठी आज आम्हाला विश्वासाची गरज आहे. आणि विश्वास आमचा असाच वाढत नाही. देवाला ओळखायचं आहे तर त्याला वचनानेच ओळखावं लागेल. आणि त्याचं वचन आमच्या बुद्धीने समजणार नाही, आमच्या हृदयाने समजणार नाही. तर ते ज्याने लिहिलेलं आहे त्याने जेव्हा उघड करून सांगितलं तरच आम्हाला समजणार आहे. आता मी ते येणार आहे, हे कसं उघड करून तो सांगतो. त्याच्या आधी मला पहिले करीन 31 वाचू. त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान
नीतिमत्व, पवित्रीकरण व पाप विमोचन असा झाला. तो काय झालेला आहे, जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं पापाची सत्ता, पाप विमोचन तो आमच्यासाठी झाला. आता आम्हाला कोणतंच डॉमिनेशन करणार नाही. एखादी सवय असेल, एखादी गोष्ट असेल, एखादा आळस असेल, एखादी जी शरीराला डॉमिनेट करणारी कोणत्या अनेक गोष्टी आहेत, त्या कोणत्याच तुम्हाला डॉमिनेट करणार नाही. यू शुड प्रोक्लेम, कारण तो आमच्यासाठी पाप विमोचन झालेला आहे. मी हा एकच शब्द या ठिकाणी घेतो, पाप विमोचन तो झालेला आहे. म्हणून लाईफ आय हॅव, यू हॅव. आणि ते जीवन आज अनेक लोक विश्वासणारे म्हणतात, पण अनेक बंधनामध्ये, अनेक दास्यामध्ये, तुम्ही दास्यामध्ये नाही, तुम्ही बंधनामध्ये नाही आहात. लाईफ यू हॅव, तुमच्याकडे जीवन आहे. ते जीवन अनुभवायचं आहे, प्रोक्लेम करायचं आहे, अस्तित्वात आणायचं आहे. कसं कारण त्यांना अंडरस्टँडिंग नव्हतं. मगाशी मी म्हटलं, जो व्यक्ती ज्याने ते लिहिलेलं आहे, तो येऊन ज्या वेळेस तुम्हाला स्पष्ट दाखवेल, त्याच वेळेस तुम्हाला हे समजणार. या ठिकाणी येऊयात, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला होता. आजही तुम्ही आणि मी त्याचे शिष्य म्हणवतो. आमचे पण डोळे असे आकळण्यात, त्या ठिकाणी जो शब्द आलेला अंडरस्टँडिंग, हाच शब्द तिथं आलेला आहे. आणि जो शब्द जीवनाशी संबंधित आहे, योहान 17:3 मध्ये म्हटलेले आहे. वाचूयात. लूक शुभवर्तमान. काय झालं होतं, येशू ख्रिस्ताला राजा म्हणून शिष्य, लूक शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये, यासाठी की त्यांना वाटलं होतं येशू ख्रिस्त येईल आणि या रोमी एम्पायरला मारून टाकेल. पण लक्षात घ्या, ही त्यांची मानसिकता होती. आजही आमची मानसिकता अशीच आहे की देवाने अमुक करा, देवाने तमुक करा. अहो, देवाने जे तुमच्यासाठी केलेले ते समजून घ्या. आज याच गोष्टींमुळे देवाचं वचन सांगतं, माझे लोक अज्ञानात, आणि तुम्ही अज्ञानातून ज्ञानी व्हावं. ते ज्ञान दुसरं तिसरं काही नाही, ते ज्ञान समजून घ्या. म्हणून देवाचं वचन सांगतं, अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. या शिष्यांनी पण तसंच केलं. शिष्यांमध्ये पेत्र एक, म्हणून त्या पेत्राने मरणाविषयी दिली. त्या ठिकाणी बघा 24:45 मध्ये ते अमाऊस गावाकडे चालले होते. 20वा अध्याय आणि त्याचं 45वं वचन. तेव्हा त्यास शास्त्रबोध व्हावा म्हणून त्यांचे मन उघडले. जर तुम्ही केजीबी वाचलं, अंडरस्टँड, त्यांचे मन काय उघडलंय, मन उघडलं. देवाला ओळखण्यासाठी तुमचं मन उघडणं, देवाला ओळखण्यासाठी तुम्ही त्याच्या बरोबर बसणं गरजेचं, देवाला पाहण्यासाठी त्याचं वचन, शास्त्राचा बोध होणं गरजेचं. आणि म्हणून मी तुम्हाला ओरडून सांगत असतो की चुकू नका. अनेक गोष्टी आहेत की आज आम्ही त्या गोष्टी चुकवतो. शास्त्राचा बोध काय लिहिलेलं पाहिजे, लूक शुभवर्तमान 24 आणि इंग्रजीमध्ये फार छान लिहिले. देन ओपन ही देअर अंडरस्टँडिंग. हालेलुया. मी म्हटलं ना तुम्हाला, जे पवित्र शास्त्रातले शब्द आहेत ना, त्यातला बार काही नाही. तो म्हणतो या ठिकाणी लुकाने लिहिलं. लुक तर हा डॉक्टर होता, आणि डॉक्टर लोक असंच काही त्याने लिहिलेले. देन ओपन ही देअर अंडरस्टँडिंग दॅट दे माइट अंडरस्टँड द स्क्रिप्चर. ओपन देअर आय, देअर माइंड. इथं जो शब्द लिहिलेला आहे अंडरस्टँडिंग. आणि देवाला ओळखण्यासाठी आमची बुद्धी नव्हे हो, देवाची ओळख देवच आम्हाला करून देणार आहे. आणि ते दुसरं तिसरं काही नाहीये, देवाचं वचन आहे, हे पवित्र शास्त्र, हेच आम्हाला त्याची ओळख करून. आज ही ओळख आम्ही गमावली. बऱ्याच वेळा आम्ही भविष्याचा विचारू नका, आज देवाने दिलेले धन्यवाद. ज्यावेळेस तुम्ही थँक्स गिव्हिंग करता, तुमच्यातला जो येशू ख्रिस्त आहे त्याला आनंद होतो. हा जो मी आहे ना, लुकाच्या पुस्तकात दिली, सैतान अंतकरणात येऊन तो आमचं वचन चोरून नेतो. अंतकरणात म्हणून त्याला तिथंच मारायचं. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला, जो कोणी माझ्याकडे येऊ पाहतो त्याने स्वतःचा वधस्तंभ घ्यावा. म्हणजे काय, मी जो आहे त्याला वधस्तंभावर क्रुसिफाईड करा. आणि हेच होत नाही, मीला क्रुसिफाईड करायचं आणि येशूला त्याचं वचन रोज प्रोक्लेम करा. धन्यवाद, नोकरी नाहीये, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. त्या देवाने तुम्हाला अद्भुत अशी गोष्ट दिलेली आहे, तुमचा पुरवठा केलेला आहे, धन्यवाद द्या. पैसे नाहीयेत, धन्यवाद द्या. आजारपण आहे, धन्यवाद द्या. एखादं गेलेलं नाहीये, धन्यवाद द्या. ते अस्तित्वात येत, कारण तुमच्यामध्ये असलेलं वचन काम करायला सुरुवात करतं. आणि तुमच्यामध्ये असलेला जो सैतान आहे त्याचं पाणी होतं. आणि हेच मरणाची सत्ता आमच्यावरती राहत. आणि याची सवय आम्हाला, आणि याला स्लेव्हरी लाईफस्टाईल. आज याची अनेक विश्वासणारे सुद्धा या स्लेव्हरी लाईफस्टाईल मध्ये आहेत. म्हणजे सतत तीच गोष्ट केल्याने आम्हाला त्याची सवय लागते. एखादी गोष्ट सतत करत गेले की आम्हाला इतकी सवय लागते की आम्ही ती सवय सोडत नाही. याला स्लेव्हरी लाईफस्टाईल म्हणतात. याच्यातून प्रभूने सुटका केलेली आहे. क्लेम, डिक्लेअर, कारण यू हॅव अ लाईफ, तुमच्याकडे ते जीवन आहे.
आणि ते जीवन असं तसं नाही, त्या जीवनाला एव्हरलास्टिंग लाईफने सुरुवात होते आणि इटर्नल लाईफ पर्यंत जाते. दोन शब्द आपण पाहिले, अंडरस्टँड, आणि त्यातला योहान 3:16 मध्ये जो वापरलेला आहे ते अंडरस्टँडिंग, तो शब्द वापरलेला आहे एव्हरलास्टिंग साठी आहे, आणि योहान 5:20 मध्ये जो वापरलेला आहे तो इटर्नल लाईफ साठी. वेगळे शब्द. जीवन तुमच्याकडे आहे, एव्हरलास्टिंग आणि इटर्नल लाईफ. ज्या वेळेस तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही एव्हरलास्टिंग लाईफ मध्ये येता. एव्हरलास्टिंग लाईफ मध्ये आल्यानंतर तो प्रवास तुमचा डे बाय डे वाढत वाढत इटर्नल लाईफ बरोबर जातो, आणि हे इटर्नल लाईफच सैतान तुमच्याकडनं हिरावून घेऊ इच्छितो. म्हणून जो शब्द योहान 10:10 मध्ये म्हटलेला आहे, जो वरचा शब्द आहे योहान 3:16 मध्ये, जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. पेरिश हा शब्द आलेला आहे. पेरिश म्हणजे रिमूव्ह म्हणजे जे तुम्ही अननोन, जे नोन शब्द आहे त्या नोनला तो काढून टाकतो, पेरिश शब्द आहे. माझी इच्छा आहे की जे जीवन आहे तुम्ही पेरिश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. तुमचा नाश होऊ नये. आणि आज कित्येक विश्वासणारे आहेत पण नाशाकडे, त्यांचं जीवन तशा पद्धतीने, ते तुम्ही सर्वसाधारण लोक नाही आहात, हे फक्त दुष्ट ओळख. म्हणून तुम्ही सर्व ठिकाणी तुम्ही कॉन्करर आहात. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, तुमच्याकडे केवढी मोठी अचाट संपत्ती आहे तुम्हाला माहिती. संपत्ती वापरा आणि त्याचा उपयोग करा, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ते वापरा. त्यावेळेस आपण थांबूया, प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बापा, तुझी उपकार स्तुती करतो. आज या जीवनातून अनेक गोष्टी आहेत प्रभू, किती गोष्टी आहेत तुझ्या वचनामध्ये ज्या आम्ही समजायला कमी पडतो प्रभू. आमची बुद्धी, जसं त्या तुझ्या शिष्यांची अंडरस्टँडिंग तू उघडलं, व आज या लोकांचं अंडरस्टँडिंग उघड. जी संपत्ती या पात्रामध्ये ठेवलेली आहे माझ्या देव बापा, आज एक अनमोल खजाना यांच्या अंतकणात ठेवलेला आहे प्रभू, याचं प्रत्याक्षिक त्यांच्या जीवनामध्ये प्रतिदिवशी येऊ देत. आणि जीवन असंच नाही आहे, त्याला एव्हरलास्टिंग लाईफ आणि इटर्नल लाईफ हा सर्वात मोठा लाभ त्यांच्या जवळ आहे प्रभू, तो त्यांना प्राप्त होऊ दे. तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देत. येशू आमच्या प्रभूच्या नावात मागतो पित्या, आमेन.